एका तळ्याजवळ एक मोठी बेडकी आपल्या 4 छोट्या पिल्लांसोबत राहत होती. पिल्लं खूप खोडकर होती. ती दिवसभर पाण्यात उड्या मारायची आणि मज्जा करायची. एके दिवशी ती पिल्ले आपल्या आईला म्हणाली, "आई, आम्ही किती लहान आहोत, तुझ्या एवढे मोठे केव्हा होणार?" पिल्लांच्या बोलण्यानं आईला हसू आलं आणि तिला आपण खरंच सगळ्यात खूप मोठे असल्याचं तिला वाटू लागले. पिल्लं तळ्याकाठी खेळत होती आणि आई बेडकी घरात काही काम करत होती. अचानक तिथे एक मोठा बैल पाणी प्यायला आला. पिल्लांनी एवढा मोठा प्राणी आयुष्यात कधीच पाहिला नव्हता. तो बैल त्यांना एखाद्या डोंगरासारखा मोठा दिसत होता. पिल्लं प्रचंड घाबरली आणि धावत आईकडे गेली. "आई, आई, आम्ही आज एक भयानक प्राणी पाहिला. तो खूप खूप मोठा होता." पिल्लं ओरडली. आई बेडकीला थोडा राग आला. ती म्हणाली, "मोठा? माझ्यापेक्षा मोठा? अशक्य." तिने आपला श्वास रोखून धरला आणि स्वतःला थोडं फुगवलं. "एवढा मोठा होता का रे तो?" पिल्लं म्हणाली, "नाही आई, तो तर यापेक्षा कितीतरी मोठा होता." आईनं स्वतःला आणखी थोडं फुगवलं. आता ती चेंडूसारखी गोल दिसू लागली. आता झाला का त्याच्या एवढा आकार?" पिल्लं पुन्हा म्हणाली, "छे आई, तू कितीही फुगलीस तरी त्याच्या पायाच्या नखा एवढी सुद्धा नाहीस." आता मात्र आई बेडकीचा अहंकार दुखावला. "बघाच आता, मी त्याच्यापेक्षा मोठी होऊन दाखवते." तिने आपलं संपूर्ण शरीर ताणलं आणि खूप जास्त हवा भरली आणि अचानक मोठा फटाका फुटल्यासारखा आवाज झाला. फटाक! जास्त हवा भरल्यामुळे बेडकीचं पोट टचकन फुटलं. बिचारी बेडकी खाली पडली. पिल्लं रडू लागली. त्यांना समजलं की आपल्या आईनं उगीचच दुसऱ्याची बरोबरी करायचा प्रयत्न केला आणि आपल्या जीवास मुकली. मुलांनो, या गोष्टीतून आपण ही शिकलो की दुसऱ्याची बरोबरी करण्याच्या नादात स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. आपण जसे आहोत त्यातच आनंद मानावा.